हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल स्वर अँड बन. तर कशा आहात तुम्ही सगळे? मी ते एकदम मस्त. आणि आज आहे तर आजपासून होत आहे मराठी भाषेची नवीन सुरुवात, म्हणजेच गुढीपाडवा. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. सो गाईज, आता मी खाली आलेले आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे दर फेस्टिवलला मी रांगोळी काढते. तर मी आत्ता पण रांगोळी काढणार आहे. पण रांगोळी काढायच्या आधी इथे झाडावं लागेल आणि हो, गुढी उभारण्यासाठी काठी पण शोधावं लागेल. तर ती पण शोधायची आणि मग मस्त आपण गुढी उभारूवरती. तर पहिले मी रांगोळी काढते. सो गाईज, तर आता आम्ही इथे सडा मारलेला आहे. पूर्ण जागा स्वच्छ केली आहे. इथं आता मी रांगोळी काढणार आहे. सो आता बघूच, हे पहिले थोडंसं सुकून द्या, मग आपण सडा म्हणजे आपण रांगोळी काढू. सो आता हे एवढं सुकून झाल्यावरती मी लगेच रांगोळी काढणार आहे. तोपर्यंत मी रांगोळीचे आयडियाज बघते फोनवरती, कोणती रांगोळी सूट होईल, म्हणजे कोणती रांगोळी चांगली दिसेल. तर आता बघूया. तर माझी रांगोळी काढून झालेली आहे, पण मला ती एवढी आवडली नाहीये. म्हणून तुम्ही बघा ती कशी वाटते आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ती आवडली की नाही. तर गाईज, मी तुम्हाला मागच्या गुढीपाडव्याच्या व्लॉगमध्ये पण सांगितलेलं की आमच्या कारची गुढीपाडव्याच्या दिवशी ॲनिव्हर्सरी असते. आम्ही ही कार त्या दिवशी घेतली होती, पण आता आम्ही गुढीपाडवा आणि कारची ॲनिव्हर्सरी सोबतच सेलिब्रेट करणार आहोत. तर तुमच्यासाठी फक्त गुढीपाडवा असेल, पण आमच्यासाठी कार पण आहे. आणि सो दॅट्स इट. सो गाईज, आता रांगोळी पण काढून झालेली आहे. आता मी वरती जाणार आहे, आंघोळ करणार आहे. मग रेडी झाली होती, आपण लगेचच गुढी उभारू. तर मित्रांनो, मी इथे वरती आले टेरेसवरती आणि मी तुम्हाला आता दाखवते की आम्ही गुढी कुठं उभारणार आहे. आणि आम्ही काठी पण शोधतोय, पण आम्हाला सापडतच नाही आहे. तर आम्ही ते शोधतो आणि मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठं उभारणार आहे. सो हा अँगल दिसतोय का? आम्ही इथे अशी गुढी उभारणार आहे. इथे त्याला बांधून आम्ही इथे गुढी अशी उभा करणार आहे. सो ही ती जागा आहे जिथे आम्ही गुढी उभारणार आहे. तर आता मी खाली जाते आणि आंघोळ करून घेते. तर आता मी वरती आलेले आहे आणि मी आंघोळ पण केली आहे, मी रेडी पण झालेले आहे आणि आता आम्ही गुढी उभारणारच आहोत. तर गाईज, तुम्हाला माझा फायनल लुक बघायचा आहे. तर गाईज, आता गुढीपाडव्याची पूजा ही झालेली आहे. आम्ही गुढी उभारलेली आहे. गुढी एकदम मस्त दिसते.
एकदम मस्त दिसते गुढी. आम्ही ज्या प्रकारे तर आता आपण लवकर, तर आता आम्ही लवकरच खाली जाणार आहे आणि मम्मीने नैवेद्य पण बनवला असेल तर आपण तर मी तो गुढी समोर ठेवणार आहे आणि मस्त आपण खाली जाऊ. तर मला खूप बोर होते वरती, खूप ऊनही लागते. मग लवकर जाऊन येतं, मग मी भाजून जाईन या उन्हात, तर मग पटकन जाते मी खाली. तर मित्रांनो, वरती गुढी उभारून झालेली आहे, त्याची पूजाही झालेली आणि मी ह्या ड्रेसवरती मस्त फोटोही काढले होते. वरती काही खाली आल्यावरती काढले आणि मी माझा सकाळचा नाश्ताही केला आहे. आता मी काय करते, हा ड्रेस बदलते कारण मला खूप बोर होतं आहे आणि खूप अनकम्फर्टेबल होते. म्हणून मी हा ड्रेस बदलते आणि हा नैवेद्य तर मी माझ्या कोणत्याही घरच्या कुठल्याही छान ड्रेसमध्ये मी नैवेद्य देऊ शकते, पण हा ड्रेस तर मी आता बदलते कारण मी फोटो वगैरेही काढलेले आहे. तर गाईज, मी माझा ड्रेस बदलला आणि मी एकदम कम्फर्टेबल ड्रेस घातलेला आहे, एकदम छानसा. तर आता बघू, अजून तर नैवेद्य झालं नाही, पण जेव्हा होईल तेव्हा होईल. तर तोपर्यंत मी कोणता तरी टाइमपास मी टाइमपास करते, कोणता तरी नाही, टाइमपास करते मी. तर भेटूपर्यंत मम्मीने नैवेद्य बनवलेलं आहे आणि मी ते आता गुढी समोर ठेवणार आहे. तर चला आता मी ठेवते हे. तर आता गुढीला नैवेद्य ठेवलंय आणि आता खाली जाते. तर आम्हाला पण जेवण करायचंच आहे लगेच. तर चला. तर मित्रांनो, माझं जेवण झालेलं आहे आणि खूप मस्त स्वयंपाक बनवला होता आज मम्मीने. तर खूप मस्त झालं होतं आणि मी खाल्लंय खूप पोट भरून. आणि आता मी थोडा वेळ रेस्ट करते आणि मी ड्रॉइंग काढते. ती ड्रॉइंग कंप्लीट झाली होती, मी तुम्हाला दाखवेलच. गुढीपाडव्याच्या रिलेटेडच आहे ती ड्रॉइंग. मी तुम्हाला दाखवते. ती ड्रॉइंग अजून कंप्लीट नाही झाली, पण कंप्लीट झाली होती, मी दाखवते. आणि मग नंतर मला संध्याकाळी खेळायला पण जायचं. पण आता थोडंसं ऊन आहे, थोडं ह्युमिड वातावरण, मग संध्याकाळ झाल्यावरती मी खेळायला जाईनच. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक ड्रॉइंग काढणार आहे आणि ती माझी अर्धी कंप्लीट तर झालीच आहे. ती गुढीपाडव्याशी रिलेटेड आहे. तर मी तुम्हाला ती दाखवते कशी, आणि सांगेल ड्रॉइंग कशी. मी रांगोळी एवढी चांगली नाही, पण ड्रॉइंग खूपच चांगली आणि तुम्हाला ती ड्रॉइंग नक्की आवडेल. मी तुम्हाला दाखवते. तर गाईज, ही आहे ती ड्रॉइंग जी मी काढली. ही ड्रॉइंग अजून बाकी आणि ही ड्रॉइंग मी वॉटर कलर्सने काढली आहे. मला शेडिंग एकदम जमली. हे बघूनच खूप आश्चर्य होतंय कारण मी पेन्सिल कलरने तर ते, पण मग वॉटर कलर्सने मला एवढी हार्ड होती शेडिंग, तरी पण मी केली आहे. तुम्ही बघू शकता, अजून अर्धी ड्रॉइंग कंप्लीट आहे. याला निंबाचा तो दगड असतो, गाठी असते, फुलांची माळ असते, ती पण अजून बाकी याच्यात काढायची. तेवढं वगैरे डिटेलिंग झालं तर मग पूर्ण ड्रॉइंग कंप्लीट होईल. सो गाईज, आता जी मी पेंटिंग अर्धी काढली होती ती आता पूर्ण झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे ती पेंटिंग जी मी अर्धी काढली होती आणि ती कंप्लीट नव्हती झाली, पण आता मी कंप्लीट केली. त्याच्यामध्ये छोटे छोटे डिटेल्स ॲड केले आहे. तर तुम्ही नक्की सांगा तुम्हाला ही पेंटिंग कशी वाटली. मला तर खूप आवडलेली आहे. माझ्या रांगोळीपेक्षा तर 10 पटीने ही खूपच चांगली आहे. तुम्हाला पण ही नक्की आवडली असेल. मला तर खात्री आहे, मला पण ही खूप आवडली. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी खेळून पण आलेली आहे. बॅडमिंटन खेळायला गेले मी बॅडमिंटन खेळून पण आले. मी माझ्या फ्रेंडसोबत गेले. तर आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हो, ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीजला. तर बाय.